हॅलो फ्रेंड्स, हाव यू? कशा आहात सगळे? अनलॉक PCMB अकॅडमी मधून मी मुक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आजच्या पार्टमध्ये स्पेसिफिक आपण व्हॉट इज अन एलिमेंट हा खूप महत्वाचा, इम्पॉर्टंट असा, खूप इंटरेस्टिंग आणि सगळ्यांना कन्फ्युजिंग वाटणारा एक महत्वाचा पॉइंट शिकतोय, ज्याचं नाव आहे व्हॉट इज अन एलिमेंट. सगळ्यात पहिले, एलिमेंट ऍटम ह्याबद्दलचं कन्फ्युजन खूप लोकांच्या मनामध्ये असतं, तर डोंट वरी, ह्या व्हिडिओमधून ते कन्फ्युजन तुमचं 100% दूर होईल. तर एक छोट्याशा एक्झाम्पलवरनं आपण सुरुवात करूया. स्क्रीनवरती आपण ते डिस्कस करणार आहे. स्क्रीन तुम्हाला विजिबल असेलच. बघा, एक बाउल आहे ज्याचं नाव आहे ए. एक दुसरा बाउल आहे ज्याचं नाव आहे बी. ठीक आहे. एक ए नंबरचा बाउल आहे ज्याचं नाव आहे ए. एक दुसऱ्या नंबरचा बाउल आहे ज्याचं नाव आहे बी. बरोबर. ए नंबरच्या बाउलमध्ये मी फक्त ऍपलचे तुकडे ठेवले. प्लीज कीप इन माइंड, ए नंबरच्या बाउलमध्ये कशाचे तुकडे आहे? फक्त ऍपलचे तुकडे आहे. ठीक आहे. आणि बी नंबरच्या बाउलमध्ये मी वेगवेगळे तुकडे ठेवले. ऍपलचे ठेवले प्लस पायनॅपल प्लस पपाया, असे वेगवेगळे तुकडे ठेवले. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला काय फरक वाटत आहे? ए नंबरचा बाउल जो आहे तो पूर्णपणे ऍपलच्या तुकड्यांनी भरलेला आहे, राईट. आणि बी नंबरचा जो बाउल आहे तो ऍपल, पायनॅपल, पपाया ह्या सगळ्या फ्रुट्सनी भरलेला आहे. बरोबर. तर एलिमेंट कशाला म्हणतात? तर ह्याचंच उत्तर तुम्हाला ह्या बाउल मधून मिळणार आहे. तर जे सगळे तुकडे, जो एलिमेंट फक्त एकाच ऍटमनी बनलेला आहे, एकाच वस्तूपासून बनलेला आहे, सिंपल लँग्वेज मध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. ठीक आहे. जो एखादा पदार्थ एकाच ऍटम पासून बनलेला आहे, विविध वेगवेगळ्या ऍटम पासून बनलेला नाही, त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. तर हा काय झाला? ए नंबरचा जो आपला कंपाऊंड आपण म्हणू शकतो, ए नंबरचा जो स्ट्रक्चर झाला किंवा मॉइटी झाला, तो काय झाला? एलिमेंट झाला. ठीक आहे. आणि हा जो बी नंबर आहे याच्यामध्ये मिक्सचर आहे ऍपल, पायनॅपल किंवा पपायाचं, तर आपण याला कंपाऊंड म्हणू शकतो किंवा याला आपण मिक्सचर सुद्धा म्हणू शकतो. बिकॉज द बी नंबर ऑफ कंपाऊंड or mixture is made up of different kind of atom here, but the a number of moiety is made up of only one type of atom here. That is why we called it as an element. तर एलिमेंट ची सिंपल डेफिनेशन जर का सांगायची झाली, तर एलिमेंट ह्यालाच म्हणतात जो एकच टाईपच्या ऍटम पासून बनलेला आहे, राईट. मग त्याला आपण फर्दर डिवाइड करू शकत नाही, बिकॉज तो एकच टाईपच्या प्युअर ऍटम पासून बनलेला आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. खूप सिंपल आहे समजून घ्यायला. जो फक्त एकाच टाईपच्या ऍटम पासून बनलेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. आता केमिस्ट्रीच्या डेफिनेशन नुसार आपण समजून घेऊ आणि मग तुम्हाला अजून चांगलं क्लिअर होईल. बघा, डेफिनेशन मध्ये दिसत आहे प्रॉपरली इथे, अन एलिमेंट इज अ प्युअर सबस्टन्स मेड ऑफ ओनली वन टाइप ऑफ ऍटम, जो एकाच टाईपच्या ऍटम पासून बनलेला आहे, वेगवेगळ्या टाईपच्या नाही. इथे अंडरलाईन करून घ्या किंवा नोट करून घ्या ही गोष्ट. मेड ऑफ ओनली वन टाइप ऑफ ऍटम, एकाच टाईपच्या ऍटम पासून जो काही सबस्टन्स बनलेला आहे, दिस इज नथिंग बट दी एलिमेंट. दॅट मीन्स ऑल द ऍटम इन अन एलिमेंट आर सेम. बरोबर. जर का सगळे पूर्ण एलिमेंट एकाच ऍटम पासून बनलेला आहे, तर बट ऑब्वियस गोष्ट आहे की सगळे एलिमेंट मधले सगळे ऍटम कसे असणार आहे? सेम असणार आहे. एक्झाम्पल घेऊया आपण. आयर्न म्हणजेच Fe, लोखंड. ठीक आहे. लोखंडाची एक जर का अशी मोठी एक अशी शीट आहे, तर हा सगळी जी शीट आहे लोखंडाची ती आयरन पासूनच बनलेली आहे. म्हणजे याच्यामधले सगळे ऍटम सेम असतील की डिफरंट असतील? सेम असणार. का बरं? कारण की ही एकाच प्रकारच्या ऍटम पासून बनलेलं आहे आणि ऍटम काय आहे? Fe आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो? एलिमेंट म्हणू शकतो. बरोबर. पण ते जर का आपण उदाहरण घेतलं H2O, वॉटर, तर हा एलिमेंट म्हणू शकतो का आपण? नाही. कारण याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीचे ऍटम आहे. पहिला ऍटम कुठला आहे? हायड्रोजन. आणि दुसरा ऍटम कुठला आहे? ऑक्सिजन. तर याला आपण कंपाऊंड किंवा मिक्सचर म्हणू. ठीक आहे. जेव्हा आपण कंपाऊंड आणि मिक्सचर शिकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचं क्लॅरिफिकेशन मिळणारच आहे. डोंट बी वरी. पण आता सध्या आपल्याला एवढं एवढं लक्षात ठेवायचं आहे की
एलिमेंट म्हणजे तो फक्त प्युअर फॉर्म आहे फक्त एकाच पद्धतीच्या ऍटमचा. राईट? येस. तर समजलं असेल तुम्हाला. अजून एक्झाम्पलच्या मदतीने आपण समजून घेऊ. तुम्ही विचार करा, गोल्ड, गोल्ड रिंग किंवा कोणतेही, मी याच्या आधी तुम्हाला सांगितलंय, जे एकाच पद्धतीच्या ऍटमनी बनलेलं आहे, त्याच्यामध्ये दुसरा ऍटम नाहीये कोणता. आणि म्हणूनच ते पण एक्झाम्पल कशाचं आहे? एलिमेंट्स आहे. आता एक्सप्लेनेशन पार्ट मध्ये इथे तुम्हाला प्रॉपर केमिस्ट्री लँग्वेज मध्ये सांगितलेलं आहे बघा. एव्हरीथिंग अराउंड अस इज मेड अप ऑफ अन ॲटम. ॲटमच्या पार्ट मध्ये खूप डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तो तुम्ही जाऊन बघा ज्यांना ॲटम बद्दल काहीही माहित नसणार आहे. आपल्या आजूबाजूला सगळं, आपली स्वतःची बॉडी सुद्धा ॲटम पासून बनलेली आहे. वेन मेनी ॲटम ऑफ द सेम काइंड कम टुगेदर, खूप सगळे ऍटम, आणि ऍटम हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे, बरोबर, मॉलिक्यूल मधला, मॉइटी मधला. आणि वेगवेगळे एकाच पद्धतीचे ऍटम जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनतो? एलिमेंट बनतो. आणि जेव्हा वेगवेगळे ऍटम कंबाईन होतात तेव्हा कंपाऊंड किंवा काय बनतो? मिक्सचर बनतो. सिंपल उदाहरण आहे, मी जसं सांगितलं तुम्हाला आयर्नचं, गोल्डचं, हे वेगवेगळे एक्झाम्पल आहे एलिमेंटचे. कारण यामध्ये जो ऍटम वापरलेला आहे तो ओनली वन काइंड ऑफ ऍटम वापरलेला आहे, किंवा वेगवेगळे ऍटम ह्यामध्ये नाहीये. तर एलिमेंट म्हणजे काय? ओनली वन काइंड ऑफ ऍटम, ज्याच्यामध्ये एकच प्रकारचा ऍटम असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. राईट? तर एलिमेंटची डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली असेल. विथ एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगितली आहे. एलिमेंट म्हणजे फक्त जो एकाच पद्धतीच्या ऍटम पासून बनलेला आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? एलिमेंट म्हणू शकतो. एक्झाम्पल तुमच्या पुढे मी एक्सप्लेन पण केलंय. जे बाउलचं आपण घेतलं, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींनी जर ऍटम यूज झाला तर तो एक्झाम्पल एलिमेंटचा होणार नाहीये. एक्झाम्पल बघा, ऑक्सिजन. ऑक्सिजन जो आहे तो फक्त ऑक्सिजन ॲटमनीच बनलेला आहे, म्हणून ऑक्सिजन इथे काय होणार आहे? एलिमेंट होणार आहे. गोल्ड, ओनली वन गोल्ड ॲटम, एकाच गोल्ड ॲटम, सगळी गोल्ड रिंग किंवा गोल्ड चेन एकाच गोल्ड ॲटम पासून बनलेली आहे, त्याच्यामध्ये दुसरा गोल्डचा ॲटम शिवाय दुसरं काही यूज झालेलं आहे का? नाही. त्यामुळे गोल्ड सुद्धा काय झाला? एक एलिमेंट झाला, कारण त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही ॲटम यूज झालेला नाही. बरोबर? त्याच्यानंतर आयन, ओनली आयन ॲटम्स, याच्यामध्ये फक्त आयरन मध्ये आयन म्हणतात त्याला, फक्त एकच ॲटम यूज झालेला आहे, दुसरा ॲटम यूज झालेला नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? एलिमेंट म्हणू शकतो. दीज आर एलिमेंट बिकॉज दे कंटेन ओनली वन टाइप ऑफ ॲटम. हे एलिमेंट आहेत का बरं? कारण की ते एकाच पद्धतीच्या ॲटमनी बनलेले आहे, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. उदाहरणांवरून क्लिअर तुमच्या लक्षात आलेलं असेल. इम्पॉर्टंट पॉइंट नोट काय करायचे आहे? एलिमेंट कॅनॉट बी ब्रोकन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय केमिकल रिॲक्शन. का बरं ब्रोक नाही होणार एलिमेंट? कारण की ते एकाच पद्धतीच्या ऍटम पासून बनलेले आहे, त्याच्यामुळे ते ब्रेक नाही होणार. आणि पिरियडिक टेबलच्या, मी जेव्हा तुम्हाला एक सिरीज मध्ये घेतलं होतं तेव्हाही सांगितलंय, जवळजवळ 118 एलिमेंट आहेत जे की ब्रेक नाही होणार, आणि ते एकाच पद्धतीच्या ऍटम पासून बनलेले आहे. आणि ते पिरियडिक टेबलमध्ये सायंटिस्ट ने जशा पद्धतीने त्यांच्या प्रॉपर्टीज नुसार त्यांना डिराईव्ह केलेलं आहे तशा पद्धतीने त्यांना अरेंज केलेलं आहे. राईट? खूप सिंपल आहे समजायला, पण खूप लोकांचं इथे कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाहीये. प्रॉपर कॉन्सेप्ट सहित आपण जातोय. जो एलिमेंट एकाच, म्हणजे जो सबस्टन्स एकाच पद्धतीच्या ऍटमनी बनलेला आहे, दॅट इज कॉल्ड एलिमेंट. ओके? हायड्रोजन सिंपल बघा, एक्झाम्पल. हायड्रोजन मध्ये 1 प्रोटॉन आहे, 0 न्यूट्रॉन आहे. हे कॅल्क्युलेट कसं करायचं तुम्हाला सगळं आधीच्या सिरीजमध्ये, आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. ते परत परत सांगणं इथे पॉसिबल नाहीये, त्याच्यामुळे ते तुम्ही प्रिव्हियस लेक्चरला जाऊन बघा प्लीज. की पॉइंट समरी, एलिमेंटमध्ये सिंपल आहे. ऍटम सिम्पलेस्ट युनिट ऑफ एलिमेंट आहे. याच्यापेक्षा स्मॉलेस्ट युनिट ऍटम मध्ये, एलिमेंटमध्ये प्रेझेंट नसणार आहे, कारण की तो ऍटम सगळ्यात स्मॉल युनिट असणार आहे एंटायर एलिमेंटचा. आणि जो एलिमेंट किंवा जो सबस्टन्स एकाच ऍटम पासून बनलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एलिमेंट. ओके? सो कॅनॉट बी सीन विथ नेकेड आय, जो आपण आपल्या नेकेड आयनी, साध्या डोळ्यांनी बघू शकत नाही. ऍटम फॉर्म्स मॉलिक्यूल, मोस्ट एम्प्टी स्पेस आहे. आणि हायड्रोजन इज द सिम्पलेस्ट ऍटम, सगळ्यात पहिला ऍटम आपण म्हणू शकतो जो हायड्रोजन आहे तो सिम्पलेस्ट आहे. उदाहरण इथे एवढंच लक्ष ठेवायचं आहे आपल्याला, कन्फ्यूज न होता प्रॉपर आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ऍटम
कशापासून बनलेला आहे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पासून बनलेला आहे. जर एखादा सबस्टन्स एकाच पद्धतीच्या ऍटमने जर का बनलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. ओके, प्लीज कीप इन माइंड, जर ऍटम ओनली वन काइंड ऑफ ऍटमनी जर बनलेला आहे तर त्याला आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हा ऍपल आहे. ह्या ऍपल मधले सगळे जे ऍटम आहेत ते ऍपलच्याच, म्हणजे जे पण मॉइटी आहेत त्यांनीच बनलेले आहेत. त्याच्यामुळे हा काय झाला? एलिमेंट झाला. बिकॉज इथे वेगळा काही ऍटम यूज झालेला नाहीये. अंडरस्टूड? ठीक आहे. आता जी मी गोल्ड रिंगचं उदाहरण दिलं होतं, फॉर एक्झाम्पल दिस इज अन गोल्ड रिंग. ही एकाच गोल्डच्या ऍटमनी बनलेली आहे. याच्यामध्ये दुसरा कुठलाही ऍटम यूज झालेला नाहीये. दॅट इज कॉल्ड एलिमेंट. याला काय म्हणू शकतो आपण? एलिमेंट. सीओ, कार्बन मोनॉक्साईड, हा कार्बन आणि ऑक्सिजन ह्या वेगवेगळ्या ऍटम पासून यूज झाले बनलेला आहे. तर याला आपण एलिमेंट म्हणणार आहे का? नो. याला आपण काय म्हणणार आहे? कंपाऊंड किंवा मिक्सचर. ओके, तर सिंपल ॲज दॅट, खूप सिंपल आहे. जो सबस्टन्स प्युअर एकाच पद्धतीच्या ऍटमने यूज झालेला आहे, बनलेला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अन एलिमेंट. त्यालाच आपण काय म्हणतो? एलिमेंट म्हणतो. पुढे पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट ही नावाची स्पीसीस किंवा एलिमेंट कशाला म्हणतात, किंवा एलिमेंटचा ह्या गोष्टीचा वापर खूप पुढे तुम्हाला होणार आहे. त्याच्यामुळे एलिमेंट, ऍटम, कंपाऊंड ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असल्याशिवाय आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा पूर्ण केमिस्ट्री समजू शकत नाही. त्यामुळे हे खूप महत्वाची आणि इम्पॉर्टंट टर्म आहे, जरी खूप सिंपल वाटत असेल तरी सुद्धा. ठीक आहे, होप तुम्हाला सगळं लक्षात आलेलं असेल. कोणाला काही डाऊट असतील तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. वी आर हिअर टू सपोर्ट यू. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण व्हॉट इज अ मॉलिक्यूल ह्याबद्दलचं डिटेल डिस्कशन करणार आहे. तर स्टे ट्यून विथ अस. तोपर्यंत अनलॉक पीसीएमबी अकॅडमी ह्या चॅनलला सगळ्यांपर्यंत शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. लवकरच आपण नवीन सेशनमध्ये नवीन व्हिडिओ सोबत मिळणार आहे, नवीन टॉपिक सोबत. ठीक आहे.